11. गोपाळ कृष्ण गोखले. जन्म 9 मे 1866 ला कोतळुकजी, रत्नागिरी. 1885 या वर्षी न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. 1886 वा डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे आजीव सदस्य बनले. 1887 पासून फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे इंग्रजी व इतिहास विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. 1888 वा आगरकरांच्या सुधारक वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाच्या संपादकाची जबाबदारी सांभाळली. 1889 राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. 1890 वा सार्वजनिक सभा पुणेचे सचिव म्हणून निवडले गेले. 1896 वा आर्थिक बाबींशी संबंधित वेल्बी कमिशनसमोर इंग्लंडला जाऊन साक्ष दिली. त्यांचे आर्थिक ज्ञान उत्तम होते. त्यांना भारताचे ग्लॅडस्टोन म्हणतात. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 389. न्या. रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते. 1899 वा मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य बनले. 1902 वा केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. ते मवाळवादी नेते, अर्थतज्ज्ञ, विचारवंत होते. 1905 च्या बनारस येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1912 वा द. आफ्रिकेला भेट देऊन गांधीजींच्या सत्याग्रहासाठी निधी उभारला. 1912 च्या सनदी तोकऱ्यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य बनले. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. निधन फेब्रुवारी 19, 1915. 12. फिरोजशाह मेहता. जन्म 4 ऑगस्ट 1845 ला मुंबईला झाला. त्यांना मुंबईचा सिंह म्हटले जाते. 1868 वा मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. 1869 वा ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे फिरोजशाह मेहता हे चिटणीस होते. 1872 वा मुंबई मनपाचे सदस्य बनले. ते मुंबई मनपाचे 3 वेळा अध्यक्षही बनले. 1885 वा त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. 1886 वा मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य बनले. 1889 वा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य बनले. 1890 कलकत्ता व 1909 लाहोर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1911 वा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका अदा केली. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणतात. त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र चालविले. सर्वोत्तम भारतीय वादपटू म्हणून त्यांना लौकिक मिळाले आहे. एल्बर्ट बिलाच्या मागण्यासाठी त्यांनी प्रति आंदोलन सुरू केले. 1913 पासून ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू असतानाच 5 नोव्हेंबर 1915 मध्ये त्यांचे निधन झाले. 13. लोकमान्य टिळक. जन्म 23 जुलै 1856 ला चिखली, रत्नागिरी येथे झाला. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात केली. 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सहकार्यांसोबत स्थापना पुणे. 1885 वा सहकार्यांसोबत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. 1893 मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 मध्ये शिवजयंती सुरू केली. 1897 मध्ये प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचे समर्थन केल्यामुळे त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून 1.5 वर्षाची शिक्षा झाली. 1907 च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वाद होऊन मवाळ गटाने जहाल गटास काँग्रेसबाहेर काढले. जहालांचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभाचे प्रमुख होते. लोकमान्य या टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खुशामत खोरांच्या मेळाव्यात सुट्टीतील मनोरंजन अशी टीका केली. – 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
मंडालेच्या तुरुंगात ठेवले गेले. तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1914 मध्ये त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्यांनी महाराष्ट्रात होमरूल चळवळीचे नेतृत्व केले. 1916 मध्ये टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल चळवळ सुरू केली होती. 1916 चा लखनौ करार राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात घडवून आणण्यासाठी टिळकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. लेखन दी आर्क्टिक होम इन वेदाज, ओरान, गीता रहस्य. त्यांना व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. 1 ऑगस्ट 1920 मध्ये टिळकांचा मुंबई येथे मृत्यू झाला. 14. महात्मा गांधी. जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदर गुजरातमध्ये झाला. 1891 मध्ये बॅरिस्टरची पदवी मिळवली. 1893 मध्ये ते आफ्रिकेत गेले. त्यांनी नाताळ या वसाहतीत जाऊन हिंदी मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. 1904 ते 1914 या काळात आपल्या सत्याग्रहाच्या प्रयोगामुळे नाताळ येथील लोकांवर लादण्यात येणारा जिजिया कर व मतदान करण्यास मनाई हे 2 कायदे तेथील वसाहत सरकारला रद्द करण्यास भाग पाडले. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी भारतात आले. 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह बिहार येथे केला. 1918 मध्ये गिरणी कामगारांचा सत्याग्रह अहमदाबाद येथे केला. रौलेट कायद्याविरुद्ध लढा 6 एप्रिल 1919. 1920 मध्ये असहकार आंदोलन केले. 1930 सविनय कायदेभंग व मिठाचा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी 1930 मध्ये साबरमती पासून दांडी यात्रा काढली. या यात्रेचा उल्लेख पंडित मोतीलाल आणि डी.जी. तेंडुलकर यांनी रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा केला. 1940 वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली. 1942 मध्ये चले जाव आंदोलन केले. महात्मा गांधींनी द आफ्रिकेत इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र व नवजीवन हे मासिक सुरू केले होते. मग गांधींनी स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण यासाठीही कार्य केले. संपत्तीची विश्वस्त संकल्पना महात्मा गांधींनी मांडली. त्यांनी ग्रामराज्याचा पुरस्कार केला. 1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली. अन टू दी लास्ट या जॉन रस्किन यांच्या ग्रंथाचा गांधीवर प्रभाव होता. महात्मा गांधीवर टॉल्स्टॉय यांच्या विचारसरणीचाही प्रभाव होता. महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी आफ्रिकेतून भारतात आले. या स्मृती प्रित्यर्थ 9 जानेवारी हा दिवस भारत सरकार प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करते. त्यांना बापू सरोजिनी नायडू यांनी, राष्ट्रपिता नेताजींनी, महात्मा रवींद्रनाथ टागोर यांनी, अर्धन फकीर फ्रँक मोरेश यांनी, अर्धन विणकर विल ड्युरॉन्ट यांनी संबोधले. 30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसेने त्यांची हत्या दिल्ली येथील बिर्ला मंदिर परिसरात केली. 15. नेताजी सुभाषचंद्र बोस. जन्म 23 जानेवारी 1897 ला ओरिसा, आता ओडिशा मध्ये कटक येथे झाला. तीनशे 90 यांना नेताजी, बाबू इत्यादी नावांनी आदराने संबोधले जाते. आईचे नाव प्रभावती देवी, वडिलांचे नाव जानकीनाथ. 1919 मध्ये BA झाले व 1920 मध्ये ICS झाले. 1921 मध्ये ICS वर पाणी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. 1924 मध्ये कलकत्ता मनपाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. 1927 मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव होते. 1929 च्या लाहोर काँग्रेस अधिवेशनात वसाहतीच्या स्वराज्याऐवजी काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. यासाठी नेताजी सुभाष बाबू यांनी जोरदार प्रयत्न केले. 1938 च्या हरिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
1939 त्या त्रिपुरी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, परंतु काँग्रेस कार्यकारिणीकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला. 1941 जानेवारी 15 रोजी नेताजी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटून जर्मनीला पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत जर्मनीच्या हिटलरशी चर्चा करून जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्राची सुरुवात केली. जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्य संघ व आझाद हिंद सेना स्थापन केली होती. सुभाषबाबूंनी जपानला जाऊन रासबिहारी बोस यांच्या आग्रहानुसार आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे प्रयत्न केले त्याला इतिहासात जोड नाही. आधुनिक भारताच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे सुभाषबाबू व आझाद हिंद सेना होय. नेताजी सुभाषबाबूंचे आझाद हिंद सेना सहकारी शहानवाज खान, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, झाशी राणी ब्रिगेड प्रमुख जगन्नाथराव भोसले, प्रेमकुमार सहगल इत्यादी. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार जिंकून त्यांना अनुक्रमे शहीद व स्वराज्य बेट अशी नावे दिली. पुढे माउडॉक कोहिमा जिंकले व इन्फाळ जिंकण्याचा प्रयत्नात असताना दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरले. अमेरिका, इंग्लंड यांची बाजू मजबूत झाली. 1943 मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमान अपघातात झाला असे म्हटले जाते. 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता, पण त्यांच्या कुटुंबियांनी तो स्वीकारला नाही. 16. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. पंडित नेहरू यांना मुले चाचा नेहरू म्हणत. वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूपराणी असे आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी विज्ञानाची पदवी 1910 घेतली. 1912 लंडनमधून बॅरिस्टर झाले व अलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांसोबत ज्युनियरशिप सुरू केली. 1916 राजकारणात प्रवेश करावा या उद्देशाने त्यांनी गांधीजींची भेट घेतली. – 1916 ते 1917 डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगमध्ये सहभाग. 1919 मध्ये ते होमरूल चळवळीचे अध्यक्ष बनले. 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला, त्यासाठी 6 महिने कारावासाची शिक्षा भोगली. 1927 मध्ये त्यांनी रशियाचा दौरा केला. तेथील समाजवादी प्रयोगाने प्रभावित झाले. 1928 मध्ये सायमन कमिशनला विरोध केला. 1929 मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत महत्त्वाचा सहभाग घेतला. 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. 1942 च्या चले जाव आंदोलनात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. काँग्रेसने ही चळवळ सुरू करावी यासाठी त्यांनी गांधीजींचे मन वळविले. ब्रिटिश शासनाने त्यांना ताबडतोब अटक केली व अहमदनगर जेलमध्ये ठेवले. तेथे त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. 1946 च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. 1946 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत ते पंतप्रधानपदावर आरूढ होते. त्यांनी परराष्ट्र संबंधविषयक पंचशील सिद्धांत मांडला. सविस्तर बघा या पुस्तकातील प्रकरण परराष्ट्र संबंध. त्यांनी भारतात आर्थिक नियोजन योजन सुरू केले. पंचवार्षिक योजना राबविल्या. भारतात लोकशाही पद्धत रुजविण्यासाठी कष्ट घेतले. लेखन ॲन ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र डिस्कव्हरी ऑफ इंडिया गिम्प्लेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी. इंडिपेंडेन्स फॉर इंडिया लीगची स्थापना सुभाषचंद्र बोस व प. नेहरू यांनी केली. त्यांचा जन्मदिन नोव्हेंबर 14 हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरूंना 9 वेळा कारावास भोगावा लागला. त्यांना चलिप्ततावादाचे उद्गाते व पंचशील तत्वांचे जनक म्हटले जाते. 27 मे 1964 मध्ये त्यांचे निधन झाले.
17. सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद 1817 ते 1898 हे 19व्या शतकातील मुस्लिमांचे नेते होते. 1857 च्या उठावात ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले होते. सुरुवातीला त्यांचे विचार राष्ट्रवादी स्वरूपाचे होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे भारत दोन डोळे अशी उपमा दिली होती. एका भाषणात अहमद खान म्हणाले होते, तुम्ही केवळ एकाच प्रदेशाचे रहिवासी नाही, तर हिंदू व मुस्लिमांमध्ये फक्त धर्माची भिन्नता आहे, अन्यथा सर्व लोक हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन एकाच देशांशी संलग्न आहेत. या सर्वांचे राष्ट्र एकच आहे. पंजाबमधील हिंदू समोर भाषणात ते म्हणाले होते, भारताचा प्रत्येक नागरिक हिंदू आहे. मला खेद आहे की तुम्ही मला हिंदू मानत नाही, परंतु त्यांना आपला मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे याची जाणीव होती व यांचा विकास उद्धार करायचा असेल तर इंग्रजांशिवाय पर्याय नाही याची ही जाणीव त्यांना होती. म्हणून ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. 1875 मध्ये त्यांनी अलीगढ येथे मोहम्मडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज सुरू केले. पुढे हेच अलीगढ विद्यापीठात रूपांतरित झाले. 391. मात्र हळूहळू सय्यद अहमदांच्या विचारामध्ये बदल घडून आला. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली तेव्हा त्यांनी तिचा विरोध केला व राष्ट्रसभेला हिंदूंची संघटना संबोधले. त्यांच्या विचार बदलण्यामागे थिओडोर बेक या हुशार इंग्रजाचे कार्य होते. हा थिओडोर बेक सन 1883 ते 1899 पर्यंत अलीगढ कॉलेजचा प्रिन्सिपल होता. इंग्रजी सत्ता भारतात जास्तीत जास्त काळ राखण्याची गुरु किल्ली म्हणजे हिंदू मुस्लिमांमधील फूट हे त्याने चाणाक्षपणे ओळखले होते. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी काँग्रेसपासून दूर राहावे म्हणून मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्सची 1886 मध्ये स्थापना केली होती. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून विरोधी राष्ट्र आहे असे म्हटले. भारतातील मुस्लिम हे देशभक्त व इंग्रजनिष्ठ आहेत हे सरकारला दाखविण्यासाठी अहमद खानी 1888 मध्ये संयुक्त भारतीय राजनिष्ठ सभा युनायटेड इंडियन पेट्रिऑटिक असोसिएशन स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसच्या विचारांचा कार्याचा विरोध केला. 16 मार्च 1888 रोजी मेरठ येथे ते म्हणाले होते, हिंदू व मुसलमान दोन राष्ट्र आहेत एवढेच नाही तर विरोधी राष्ट्र आहेत. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील मुस्लिमांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी मोहम्मडन ॲग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडियाची स्थापना 1893 मध्ये केली. या संघटनेचा सचिव थिओडोर बेक हा इंग्रज होता. अहमद खानी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रसभेसारख्या राष्ट्रीय संघटनेपासून दूर ठेवले. दुर्दैवाने ते अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी झाले. भावी पाकिस्तानचे बीजारोपण सय्यद अहमद खानच्या कार्याने केले. 18. मोहम्मद अली जिना. शुद्ध व्हा. जन्म 1876 मध्ये एका सधन मुस्लिम घराण्यात झाला. मॅट्रिकनंतर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. वयाच्या 20व्या वर्षी बॅरिस्टरची पदवी मिळवली. 1906 मध्ये ते दादाभाई नौरोजी यांचे स्वीय चिटणीस सचिव होते. त्यांच्याबद्दल गोखलेचे शब्द हा तरुण काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात अगदी उपयोगी येईल. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. जिनांनी काँग्रेसविरुद्ध द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. त्यांना कायदे आझम म्हणतात. जिना यांनी 1916 मध्ये लखनौ करार केला. त्यांनाच पाकिस्तानचे संस्थापक व पिता म्हणतात. 1913 ते 1947 मुस्लिम लीगचे नेतृत्व केले. त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1948 साली झाला. 19. डॉक्टर मोहम्मद इकबाल. जन्म सियालकोट पंजाब येथे 22 फेब्रुवारी 1873 ला झाला. त्यांचे उच्च शिक्षण केम्ब्रिज व म्युनिक जर्मनी येथील विद्यापीठात झाले. 1925 ते 1928 मध्ये ते पंजाबच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. त्याचवेळी ते लाहोरच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. 1931 व 1932 मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सरकार नियुक्त प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाग घेतला होता.
जगातील सर्व इस्लाम धर्मीय एक आहेत, त्यांच्यात तुर्की, अफगाणी, इराणी इस्लाम धर्मीय असा वेगळेपणा करता येणार नाही अशी त्यांची धारणा होती. 1930 साली लाहोर येथे भरलेल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या अधिवेशनात त्यांनी जनतेला प्रतिपादन केले की मुस्लिम जनतेचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र असले पाहिजे. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचे रचनाकारही आहेत. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1938 मध्ये लाहोर येथे झाला. 20. सरदार वल्लभभाई पटेल. जन्म 31 ऑक्टोबर 1875. खेडा जिल्हा, गुजरात राज्यात. 1917 खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व करून साराबंदी घडवून आणली. 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला. वकिली सोडली. 1928 बारडोली साराबंदी सत्याग्रह केला. 1928 च्या बारडोली सत्याग्रहामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना सरदार हा बहुमान दिला. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग. भारताचे पोलादी पुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते. भारत छोडो आंदोलनामध्ये ते सहभागी होते. यासाठी कारावास. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. सुमारे 600 संस्थानांचे विलीनीकरण केले. भारताचे एक महत्त्वाचे राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांचे भारतीय राजकारणात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना भारतीय बिस्मार्क असे म्हणतात. त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 मध्ये झाला. 21. लाल बहादूर शास्त्री. जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशात झाला. त्यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव, परंतु त्यांनी काशी विद्यापीठात संस्कृत विषयात शास्त्री ही पदवी मिळविल्यामुळे ते शास्त्री झाले. त्यांच्यावर शालेय जीवनात टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी यांचा प्रभाव असल्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. 1925 मध्ये त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. 1942 च्या लढ्यातही त्यांना 2.5 वर्षाची शिक्षा झाली. 1952 नेहरू मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री बनले. पुढे नेहरू मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री, गृहमंत्री अशी पदे भूषविली. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर 1964 ते पंतप्रधान बनले. 1965 च्या युद्धात त्यांच्या नेतृत्वामुळे पाकिस्तानची हार झाली. 1965 ते 66 मध्ये त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी देशात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक. 1966 मध्ये पाकिस्तानशी ताशकंद करार केला. 11 जानेवारी 1966 मध्ये त्यांचे ताशकंद येथे निधन झाले. 22. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. जन्म 10 नोव्हेंबर 1848 कलकत्ता येथे झाला. BA पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ICS परीक्षा 1871 मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांना राष्ट्रगुरू, राष्ट्रवादाचे जनक, भारताचे एडमंड बुक म्हणतात. टॉर्लासाड मन साला 392. ICS सेवेतून त्यांना क्षुल्लक कारणांसाठी खोटे आरोप लावून काढून टाकले गेले. 1875 मध्ये मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. इंडियन असोसिएशन या राजकीय संस्थेची स्थापना 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आनंदमोहन बोस यांच्याबरोबर केली. ब्रिटिश सरकारने ICS परीक्षेचे वय 21 वरून 19 वर्षे केले. यास इंडियन असोसिएशनने तीव्र विरोध केला. विविध ठिकाणी याबाबत भाषणे दिली. 1879 त्यांनी बंगाली या नावाचे वृत्तपत्र सुरू केले. 1882 त्यांनी रिपन कॉलेज, हल्लीचे सुरेंद्रनाथ कॉलेज स्थापन केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1886 समान उद्दिष्टे असल्यामुळे आपली इंडियन असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाला चालना दिली. त्यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणतात.
1895च्या पुणे व 1902च्या अहमदाबाद येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1905 त्या बंगालच्या फाळणीविरोधात त्यांनी लोकजागृती करून रान उठविले. बंगालच्या फाळणीची कल्पना आमच्यावर बॉम्बप्रमाणे आदळली असे ते म्हणतात. तसेच हा बंगालचा भयंकर अपमान व बंगालच्या अस्मितेवर भयंकर आघात आहे असे ते म्हणतात. बंगाल प्रांताच्या मंत्रिमंडळात 1921 ते 1924 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री म्हणून कार्य केले. त्यांना इंग्रज सरकारने सर ही पदवी दिली. ICS उत्तीर्ण होणारे दुसरे भारतीय. निधन 6 ऑगस्ट 1925 बराकपूर येथे झाले. घडत असलेल्या राष्ट्राचे लेखन. 23 ॲनी बेझंट. जन्म 1 ऑक्टोबर 1847 लंडन येथे. यांचे संपूर्ण नाव ॲनी फ्रँक बेझंट. वॅडेल विल्यम पेजवूड. मी एमिली पेजवूड. त्यांचे शिक्षण इंग्लंड व जर्मनी येथे झाले. नोबलपूर. ॲनी बेझंट या थिओसॉफिकल विचाराच्या, महिला अधिकाराच्या समर्थक, लेखक, वक्त्या, भारतप्रेमी राजकीय नेत्या होत्या. फ्रँक बेझंट यांच्याशी त्यांचा विवाह 1867 मध्ये झाला, परंतु दोघांत विचारांच्या विरोधामुळे मतभेद होऊन 1874वा घटस्फोट झाला. अज्ञेयवादी विचारांच्या चार्ल्स ब्रेडला यांच्यामुळे ॲनी बेझंट खूप प्रभावित झाल्या. त्यांच्या लेख व विचारांनी त्यांच्याबाबत भारतीयांमध्ये स्नेह निर्माण केला. आता त्या भारतीयांबाबत त्यांच्या समस्यांबाबत दिवस रात्र विचार करू लागल्या. 1883 मध्ये त्यांनी सोशालिस्ट डिफेन्स संघटना स्थापन केली. 1889 मध्ये न्यूयॉर्क येथे मॅडम ब्लावट्स्की, कर्नल ऑलकॉट यांनी थिओसॉफिकल ब्रह्मविद्या सोसायटी स्थापन केली. ॲनी बेझंट या संस्थेच्या 1889 लाच सदस्य बनल्या. त्यांनी पाश्चात्य भौतिकवादी संस्कृतीवर कठोर टीका केली. 1893 शिकागो सर्वधर्म परिषदेत त्यांनी भाग घेतला. त्याच वर्षी त्या भारतात आल्या. त्यांनी भारतीय संस्कृती, वेद, उपनिषद, साहित्य यांचा वाराणसी येथे अभ्यास केला. संस्कार व हृदयाने आपण भारतीय आहोत असे त्यांना वाटू लागले. 1898 मध्ये वाराणसी येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1907 त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा बनल्या. 1916 ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली व होमरूल चळवळ चालविली. होमरूलचे विचार न्यू इंडिया व कॉमनवेल्थमधून मांडले. 1917च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. पहिल्या महिला अध्यक्षा. वृत्तपत्रे द कॉमनवेल्थ, न्यू इंडिया. लेखन त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी, भारतीय राजकारण व इतर विषयासंबंधी प्रचंड लेखन केले. यात मुख्यतः इन डिफेन्स ऑफ हिंदुइझम, इंडिया अ नेशन, हाऊ इंडिया ब्रॉट हर फ्रीडम, इंडियन आयडियल्स. निधन 20 सप्टेंबर 1933 मद्रास येथे झाले. 24 बिपिन चंद्र पाल. जन्म 7 नोव्हेंबर 1858 ला हबीगंज, बांगलादेश, ब्रिटिश भारतात. बंगाली हिंदू परिवारात झाला. वयाच्या 16व्या वर्षी 1876 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची दीक्षा घेतली. त्यांनी विविध ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली. 1880 वा परिदर्शक हे बंगाली वृत्तपत्र सुरू केले. 1887 च्या मद्रास काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला. लाल बाल पाल यातील पाल म्हणजेच बिपिनचंद्र पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय व बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय. 1887 मध्ये त्यांनी ट्रिब्यूनचे संपादन केले. 1900 साली स्वराज्य मासिक काढले. 1951 न्यू इंडिया इंग्रजी साप्ताहिक काढले. 1905 च्या बंगालच्या फाळणीस तीव्र विरोध केला. 1907 च्या अरविंद घोष यांच्यावरील खटल्यात साक्षीस नकार दिला म्हणून त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. वंदे मातरमचे संपादनही केले. लेखन अवर रिअल डेंजर, द सोल ऑफ इंडिया, इंडियन नॅशनलिझम, भारतीय राष्ट्रवाद, नॅशनॅलिटी अँड एम्पायर, स्वराज्य अँड द प्रेझेंट सिच्युएशन ई. मृत्यू 20 मे 1932. 25 लाला लजपतराय. जन्म 28 जानेवारी 1865 दुडेकी, पंजाब.
1880 मध्ये त्यांनी कलकत्ता आणि पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या. 1886 वा कायदयाची पदवी मिळविली. आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या 16व्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले. 39 त्यांनी लाला हंसराज यांना 1886 वा लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज काढण्यासाठी मदत केली. लालाजी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजचे सचिव बनले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. हिंदू महासभा, आर्य समाज, राष्ट्रीय काँग्रेस या संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. लाल बाल पाल पैकी लाल म्हणजेच लाला लजपतराय होय. द पंजाब नावाचे वृत्तपत्र ते चालवित. भारतीय स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत जाऊन त्यांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना न्यूयॉर्क येथे केली. तेथेच त्यांनी यंग इंडिया हे मासिक सुरू केले. 1920 च्या कलकत्ता काँग्रेस खास अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला. त्याबाबत तुरुंगवासही झाला. लालाजींनी लाहोर येथे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना केली. समाजसेवेसाठी लोकसेवक संघ काढला. 1925 च्या कलकत्ता येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1927 वा सायमन कमिशनला विरोध केला. बहिष्कार टाकला. याबाबत लाहोर येथे मोर्चा काढला. यावेळी ब्रिटिश पोलिसांनी लालाजींवर लाठीहल्ला केला. त्यात जखमी झाल्यामुळे पुढे 2 आठवड्यांनी 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले. लेखन अनहॅपी इंडिया, आर्य समाज, यंग इंडिया, इंग्लंड स्टेप टू इंडिया, अवर एज्युकेशनल प्रॉब्लेम, द मेसेज ऑफ द भगवद्गीता, छत्रपती शिवाजी, योगीराज श्रीकृष्ण ई प्लेस. 26 मॅडम विकाजी कामा. नोबल जन्म 24 सप्टेंबर 1861 मुंबई येथे पारसी परिवारात झाला. वडील सोराबजी फ्रेमजी पटेल. मी जिजीबाई. विवाह 1885 वा रुस्तुमजी कामा यांच्यासोबत झाला. 1896 पासून मुंबईत प्लेगची साथ पसरली. त्यावेळी त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांनाही प्लेगची लागण झाली. उपचारानंतर हवापालटासाठी 1902 मध्ये त्यांना कुटुंबियांनी युरोपला पाठविले. 1905 वा लंडनला आल्यावर दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले. मॅडम कामा, स्वा. सावरकर व अन्य देशभक्तांनी मिळून 1905 वा आपल्या तिरंगी ध्वज तयार केला. त्या ध्वजावर हिरवा, केशरी, लाल असे 3 रंगी पट्टे वरून खाली होते. वरच्या पट्ट्यावर 8 पाकळ्यांचे उमलते कमळ होते. मधल्या पट्ट्यावर देवनागरीत वंदे मातरम हे शब्द व खालच्या पट्ट्यावर उजव्या बाजूला अर्धचंद्र व डाव्या बाजूला उगवता सूर्य यांचे प्रतिबिंब होते. मॅडम कामा यांनी हा ध्वज 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस संमेलनात प्रथम फडकविला. हा ध्वज आजही गुजरातमधील राजेंद्रसिंह राणा यांच्या घरी सुरक्षित आहे. फ्रान्समध्ये जाऊन भारतीय क्रांतिकारकांना मदत केली. त्यांची लढाई साम्राज्यवादाच्या विरोधात होती. भारतीय राष्ट्रवादाच्या महान पुजारीण म्हणून त्यांची ख्याती आहे. निधन 13 ऑगस्ट 1936 मुंबई येथे झाले. 27 चित्तरंजन दास. जन्म 5 नोव्हेंबर 1870. 1890 वा BA झाले. 1892 वा इंग्लंडमधून बॅरिस्टर झाले. त्यांचे वडील भुवनमोहन प्रसिद्ध वकील होते. 1894 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. वंदे मातरमचे संपादक अरविंद घोष यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपावेळी त्यांची बाजू दास यांनी मांडली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय वकील संबोधले गेले. घोष निर्दोष सुटले. 1906 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1917 च्या बंगाल प्रांतीय राजकीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. रौलेट कायद्याचा विरोध केला. त्यांना देशबंधू म्हणतात. 1921 च्या अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. परंतु ते त्यावेळी तुरुंगात असल्यामुळे अध्यक्षाचा कार्यभार हकीम अजमल खान यांनी पाहिला.
1922च्या गया काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1923वा चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू व मदनमोहन मालवीय यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. आपली सर्व संपत्ती देशासाठी त्यांनी दान केली. 1924 मध्ये कलकत्ता मनपाचे अध्यक्ष, महापौर बनले. निधन 16 जून 1925 दार्जिलिंग येथे झाले. 28. योगी अरविंद घोष. अद्वितीय. 28. योगी अरविंद घोष. 15 ऑगस्ट 1872 कलकत्ता येथे झाला. योगी अरविंद हे विचारवंत, संपादक, लेखक, योगी होते. त्यांना वयाच्या 7व्या वर्षीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले गेले. 18 वर्ष वयात त्यांनी ICS परीक्षा उत्तीर्ण केली, पण नोकरी केली नाही. त्यांना इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, ग्रीक, इटालियन ही भाषा अवगत होत्या. बडोदाधिपती महाराजा सयाजीराव गायकवाड व अरविंद घोष यांची इंग्लंडमध्ये भेट झाली. अरविंद घोष यांची बुद्धिमत्ता पाहून महाराजा प्रभावित झाले. 1896 ते 1905 पर्यंत बडोदा संस्थानात त्यांनी विविध पदावर नोकरी केली. 1905च्या बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 1906वा नोकरीचा राजीनामा दिला व सक्रिय राजकारणात स्वतःला झोकून दिले. त्यांनी बंगालमध्ये वंदे मातरम वृत्तपत्र चालविले. बंगालमध्ये फाळणीविरोधी वातावरण तयार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते. या संघटनेच्या 500च्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे मार्गदर्शन व सल्ला या संघटनेला लाभला. कलकत्त्याजवळ माणिकतोळा येथे अनुशीलन समितीचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता. रोमार मेवा चुंपूर्णताना आणि 35. खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या दोन तरुण कार्यकर्त्यांनी किंग्जफोर्ड या ब्रिटिश न्यायाधीशाला ठार करण्यासाठी 1908 मध्ये केलेला प्रयत्न फसल्याने खुदीराम बोस पकडले गेले. त्यांना पुढे फाशी झाली. अरविंद घोष यांनाही अटक केली गेली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. प्रसिद्ध कायदेपंडित देशबंधू चित्तरंजन दास यांनी न्यायालयात घोष यांची बाजू मांडून त्यांना निर्दोष सोडविले. पुढे त्यांच्या कल अध्यात्माकडे वळला. त्यांनी पांडेचेरीला योगाश्रम काढला. आर्य नावाचे मासिक चालविले. लेखन दी लाईफ डिवाइन, एसेज इन फिलॉसॉफी अँड योगा, द सिक्रेट ऑफ वेदा, एसेज ऑन द गीता, सावित्री. निधन 5 डिसेंबर 1950 पांडिचेरी येथे झाले. 29. सरोजिनी नायडू. जन्म 13 फेब्रुवारी 1879 हैदराबाद येथे झाला. वडील डॉक्टर अधोरनाथ हे प्रख्यात विद्वान तर आई वरदसुंदरी कवयित्री होती. वयाच्या 12व्या वर्षी मद्रास इलाख्यातून मॅट्रिक उत्तीर्ण. 13व्या वर्षी लेडी ऑफ द लेक नावाचे खंडकाव्य लिहिले. 1895 व उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. 1898 मध्ये डॉक्टर गोविंदराजुलू नायडू यांच्या सोबत विवाह. 1914 मध्ये त्यांची पहिल्यांदा इंग्लंडमध्ये गांधीजींशी भेट झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित झाल्या. काँग्रेसशी जोडल्या गेल्या. 1918 मध्ये मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. होम रूल लीग प्रतिनिधिमंडळ सदस्य बनल्या. चळवळीत सहभाग. 1925च्या कानपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग व धारासना मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 1942च्या चले जाव आंदोलनात सहभाग. 1947च्या दिल्ली येथील आशियाई परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. स्वतंत्र भारताच्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांना भारत कोकिळा म्हणून ओळखतात. लेखन द ब्रोकन विंग, द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द महात्मा अँड द प्रोटेस्ट. निधन 2 मार्च 1949 ला लखनौ येथे झाले. 30. मानवेंद्रनाथ रॉय. जन्म 21 मार्च 1887. मूळ नाव नरेंद्रनाथ दीनबंधू भट्टाचार्य.
रॉय यांच्यावर स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, स्वामी दयानंद या संतांचा व बिपिनचंद्र पाल, स्वा. वि. दा. सावरकर यांचा प्रभाव होता. 1905 बंगालच्या फाळणी विरोधातील आंदोलनात त्यांनी विद्यार्थीदशेतच सहभाग घेतला. 1915 चार्ल्स मार्टिन नाव धारण करून गुप्तपणे भारताबाहेर गेले. भारतीय क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे मिळवावीत असा या दौऱ्याचा उद्देश होता. चार 1916 अमेरिकेत जाऊन मानवेंद्रनाथ रॉय हे नाव धारण केले. 1917 मेक्सिकोमध्ये समाजवादी पक्षाच्या स्थापनेत सहभाग. 1920 रशियन नेता लेनिन यांची रशियात भेट घेतली. कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या दुसऱ्या काँग्रेसमध्ये येथे भाग घेतला. 1920 च्या सुमारास त्यांच्या मार्गदर्शनाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. 1921 पासून मॉस्को येथील पुरातत्व विद्यापीठात अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी 1921 पासून वॉनगार्ड मासेज ही पत्रे चालविली. कम्युनिस्ट इंटरनॅशनल या पत्राच्या संपादक मंडळावर 1926 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 1927 च्या चिनी क्रांतीच्या वेळी चीनमध्ये हजर होते. 1930 मध्ये गुप्तपणे भारतात परतले. डॉक्टर महमूद या नावाने राजकीय कार्यात सहभाग घेतला. 1931 मध्ये अटक व 6 वर्षे कारावास झाला. 1937 इंडिपेंडंट इंडिया हे साप्ताहिक काढले. 1940 रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी हा पक्ष स्थापन केला. 1944 मध्ये विकासाची जनता योजना मांडली. लेखन दी वे टू ड्युरेबल पीस, 1 year ऑफ नॉन कोऑपरेशन, The Revolution and Counter-Revolution in China, The Future of Indian Politics, The Principle of Radical Democracy, Science and Philosophy. निधन 26 जानेवारी 1954 डेहराडून येथे झाले. 31 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तिरुट्टानी, भारतात तामिळनाडू येथे. नाव राधाकृष्णन वीरास्वामी सर्वपल्ली. त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावात राहत असत, यावरून सर्वपल्ली हे नावासोबत जोडले गेले. 1896 ते 1900 पर्यंत तिरुपती येथे विद्यार्जन केले. 1900 ते 1904 पर्यंत वेल्लोर येथे शिक्षण घेतले. 1909 मध्ये तत्वज्ञानात जेल. 1909 मद्रास येथील कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्त झाले. 1921 कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक यापदी नियुक्ती. त्यांनी हिंदू धर्म, तत्वज्ञान, वेद, उपनिषदेही हिंदू शास्त्रांचा गहन अभ्यास केला होता. आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1931 ते 1936 कार्य केले. 1936 ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे प्राध्यापकपदी नियुक्त. बनारस हिंदू विद्यापीठचे 1939 ते 1948 या दरम्यान कुलगुरूपदी कार्य केले. घटना समितीचे सदस्य होते. 1949 ते 1952 भारताचे रशियामध्ये राजदूत. 1952 ते 1962 भारताचे उपराष्ट्रपती. 1962 ते 1967 भारताचे राष्ट्रपती. त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना 1954 मध्ये प्रदान केला. तीनशे 95 गेला. लेखन दी हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, फिलॉसॉफी ऑफ दी उपनिषद, इंडियन फिलॉसॉफी, अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, स्पिरिट ऑफ रिलिजन, सर्च ऑफ ट्रूथ. निधन 17 एप्रिल 1975 ला मद्रास, चेन्नई येथे झाले. 32 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जन्म 3 डिसेंबर 1884 जिरादेई, आजच्या बिहारमध्ये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे पूर्वज मूळरूपाने कुआंगाव उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. तेथून बिहारमधील सारन जिल्ह्यात जिरादेई येथे आले.
त्यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत व फारसीचे विद्वान होते. 1902 कलकत्ता विद्यापीठात दाखल झाले. 1907 कलकत्त्याहून M.A. झाले. 1910 बॅचलर ऑफ लॉ व 1915 मास्टर ऑफ लॉ या पदव्या मिळविल्या. 1911 कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. बिहार व बंगाल या प्रांतामध्ये 1914 आलेल्या महापुरादरम्यान त्यांनी पूरपीडितांना मदत केली. गांधीजींच्या 1917च्या चंपारण्य सत्याग्रहात भाग घेतला. 1920च्या असहकार चळवळीत सहभाग. त्यांनी 1921 बिहार विद्यापीठाची स्थापना केली. 1924 पाटणा मनपाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. 1934च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1942च्या चले जाव आंदोलनात सहभाग व कारावास. 1946च्या हंगामी सरकारमध्ये अन्न व कृषी मंत्रीपद स्वीकारले. 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नोबल पो. 1947 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले. 1962 मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान केला गेला. लेखन इंडिया डिवायडेड, आत्मकथा, सत्याग्रह ॲट चंपारण्य, गांधीजी की देन, बापू के कदमों में बाबू. त्यांना देशरत्न, अजातशत्रू म्हटले जाते. निधन 28 फेब्रुवारी 1963. 33. मौलाना अबुल कलाम आझाद. जन्म 11 नोव्हेंबर 1888 मक्का येथे झाला. नाव मुहियुद्दीन महमद खैरुद्दीन. मौलाना आझाद हे अफगाणी उलेमांच्या परिवाराशी संबंध असणारे होते. त्यांचे पूर्वज बाबराच्या वेळी भारतात आले. त्यांचे कुटुंब 1857 भारत सोडून मक्का येथे गेले होते. त्यांचे वडील 1890 पुन्हा भारतात परतले. कलकत्ता येथे एक मुस्लिम विद्वान म्हणून त्यांचे ख्याती होती. त्यांचे बरेचसे शिक्षण हे घरी व मशिदीत इस्लामी पद्धतीने झाले. याशिवाय तत्वज्ञान, इतिहास, गणित, भाषा यांचे शिक्षण विविध गुरूंकडून घेतले. 1905 ते मध्य आशियात गेले. त्यांनी अनेक मुस्लिम देशांना भेटी दिल्या. कैरो येथील अल अझहर विद्यापीठालाही भेट दिली. 1906 मक्का येथे मुल्ला मौलवींद्वारे त्यांचा सत्कार व अबुल 395 नोबल पब्लिकेशन्स. कलाम ही पदवी बहाल केली गेली. आझाद हे त्यांचे टोपण नाव होते. दिल्ली येथे 1920 गांधीजींची भेट घेतली व काँग्रेसमध्ये सामील. 1920च्या असहकार चळवळीत सहभाग. 1923च्या दिल्ली काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात सहभाग. 1940 ते 1946 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. 1942च्या मुंबई काँग्रेस कमिटी अधिवेशनात मौलाना आझादांच्या अध्यक्षतेखाली चले जावचा ठराव मंजूर झाला. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले. वेगळ्या पाकिस्तानला विरोध केला. 1947च्या अंतरिम सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. वृत्तपत्रे अलहिलाल, अलबिलाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT व विद्यापीठ अनुदान आयोग UGC यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांनाच दिले जाते. त्यांनी 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला होता. लेखन इंडिया विन्स फ्रीडम, गुब्बारे खाटेर, आझाद ऑन पाकिस्तान, ताजकेरा, आयडियाज ऑफ अ नेशन ई. निधन 22 फेब्रुवारी 1958 ला झाले. परवाना 34. शहीद सरदार भगत सिंग. जन्म 28 सप्टेंबर 1907 बंगा जिल्हा ल्यालपूर, फैसलाबाद सध्या पाकिस्तानात आहे. वडील किशनसिंग व आई विद्यावती. त्यांचे कुटुंब आर्य समाजाच्या विचारांवर चालणारे होते. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 ने त्यांच्या मनावर व विचारांवर सखोल परिणाम झाला. 1923 मध्ये त्यांचे इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण झाले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी 1925 मध्ये त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील शिक्षण सोडून नवजवान भारत सभा ही संस्था स्थापन केली. काकोरी कटातील रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह 4 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे उद्विग्न होऊन ते चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेबरोबर जोडले गेले. या संस्थेचे नवीन नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे 1928 मध्ये केले गेले. सायमन कमिशनला शांततेने विरोध करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार करण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी योजना आखली व अंमलात आणली. या योजनेत सँडर्स हा तत्कालीन लाहोर पोलीस उपअधीक्षक 17 डिसेंबर 1928 ला ठार झाला. भगतसिंग यानंतर कलकत्ता येथे गेले असता त्यांची क्रांतिकारी जतींद्रनाथ दास यांच्याशी ओळख झाली. जतींद्रनाथ व भगतसिंग यांनी आग्रा येथे बॉम्ब बनविण्याचा कारखाना काढला. कामगारांच्या हक्कावर बाधा आणणारे ट्रेड डिस्प्यूट बिल व देशभक्तांचा आवाज दडपणारे पब्लिक सेफ्टी बिल ही 2 विधेयके केंद्रीय कायदेमंडळात .396 ब्रिटिश सरकार मांडणार होते. यांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात 8 एप्रिल 1929 ला बॉम्बस्फोट केले व पत्रके टाकली. यावेळी त्यांनी भारतमाता की जय व इन्किलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या. स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांना अटक केली गेली व कारागृहात डांबले गेले. कारागृहात भगतसिंग व सहकाऱ्यांनी 64 दिवस उपोषण केले. यात जतींद्रनाथ दास यांनी प्राणत्याग केला. कारागृहात भगतसिंग यांनी मै नास्तिक हूं चे लिखाण केले. सँडर्सच्या खुनात दोषी ठरवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली. 23 मार्च 1931 ला या महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत हसत हसत हे तिन्ही भारतमातेचे सुपुत्र फासावर गेले व शहीद झाले. हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. 35 शहीद सुखदेव. जन्म 15 मे 1907 गोपरा लुधियाना पंजाब येथे झाला. नाव सुखदेव रामलाल थापर. सनातन धर्म हायस्कूल लॅलपूर व नॅशनल कॉलेज लाहोर येथे शिक्षण घेतले. क्रांतिकारक विचारांकडे यांची ओढ होती. त्यांनी लहानपणापासूनच अस्पृश्यतेला विरोध केला. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाने संपूर्ण देशात संतापाची लाट आली होती. पंजाबमधील बहुतेक शहरात मार्शल लॉ लावला गेला होता. तेव्हा भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना सॅल्यूट ठोकावा लागत असे. सुखदेव यांनी असे करण्यास मना केले. यावेळी त्यांचे वय फक्त 12 वर्षे होते. नॅशनल कॉलेज लाहोर येथे सुखदेव यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. दोन्हींचे विचार समान असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. भगतसिंग यांच्याबरोबर नवजवान सभेच्या स्थापनेत सहभाग घेतला. 8 एप्रिल 1929 ला भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारकांचे अटकसत्र सुरू झाले. याचवेळी 15 एप्रिल 1929 ला सुखदेव, किशोरीलाल व अन्य क्रांतिकारक ब्रिटिशांच्या हाती लागले. त्यांना अटक झाली. पुढे सुखदेव, राजगुरू व भगतसिंग या तिन्ही महान क्रांतिकारकांना सँडर्सच्या खुनात दोषी ठरवून 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल कारागृहात फाशी देण्यात आले व सुखदेव शहीद झाले. 36 शहीद राजगुरू. जन्म 24 ऑगस्ट 1908 खेड, पुणे येथे झाला. नाव शिवराम हरी राजगुरू. कमी वयातच वाराणसी येथे विद्याभ्यास करण्यासाठी व संस्कृत शिकण्यासाठी गेले. त्यांना व्यायामाचा छंद होता. अमरावती येथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी मर्दानी खेळ प्रशिक्षण घेतले. वाराणसी येथे शिक्षण घेताना अनेक क्रांतिकारकांसोबत त्यांचा संबंध आला. चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी ते अधिक प्रभावित झाले आणि हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेला जोडले गेले.
5. नोव्हल पब्लिकेशन्स. चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेत राजगुरूंना रघुनाथ या नावाने ओळखले जाई. चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग, जिंद्रनाथ दास इत्यादी क्रांतिकारक राजगुरूंचे घनिष्ठ मित्र होते. राजगुरू हे एक उत्तम निशाणेबाज होते. सँडर्स खुनासाठी राजगुरूंनी भगतसिंग व सुखदेव यांना संपूर्ण साथ दिली. पुढे त्यांना अटक झाली व सँडर्स खून खटल्यात 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल कारागृहात फाशी दिली गेली. अशा प्रकारे राजगुरू शहीद झाले. 37. शहीद खुदीराम बोस. जन्म 3 डिसेंबर 1889, बहुवैनी, मिदनापूर, पश्चिम बंगाल. नाव खुदीराम त्रैलोक्यनाथ बोस. वडील त्रैलोक्यनाथ बोस व आई लक्ष्मीप्रिया देवी. खुदीराम यांच्या मनात देशप्रेम ओतप्रोत भरलेले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी 9वी नंतर शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात उडी घेतली. शाळा सोडल्यानंतर खुदीराम रिव्होल्यूशनरी पार्टीचे सदस्य बनले. वंदे मातरमची पत्रके वाटण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 1905 च्या बंगालच्या फाळणीविरोधातील वंगभंग आंदोलनात त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 1906 मिदनापूर येथे क्रांतिकारी सत्येंद्रनाथ यांच्याद्वारे लिखित सोनार बांगला नावाची क्रांतिकारी पत्रके औद्योगिक प्रदर्शनात वाटली. या प्रकरणात त्यांना अटक व खटला, पण पुढे साक्षीदाराभावी त्यांची सुटका झाली. 6 डिसेंबर 1907 ला खुदीराम बोस यांनी नारायणगड रेल्वे स्टेशनवर बंगालच्या गव्हर्नरवर हल्ला केला, परंतु गव्हर्नर यात वाचला. कलकत्त्याचा न्यायाधीश किंग्जफोर्ड हा भारतीय लोकांना क्रूर शिक्षा करत असे. त्याने क्रांतिकारकांना फार कष्ट दिले. परिणामी त्याची मुझफ्फरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून बढती झाली. प्रफुल्लकुमार चाकी व खुदीराम बोस यांनी 30 एप्रिल 1908 ला किंग्जफोर्डच्या हत्येचा प्रयत्न केला, परंतु यात किंग्जफोर्ड वाचला. या प्रकरणात प्रफुल्लकुमार चाकी यांना पोलिसांनी घेरल्यामुळे त्यांनी स्वतः आत्मबलिदान दिले. खुदीराम बोस यांना पकडले गेले. त्यांच्यावर खटला भरला गेला. न्यायालयात खुदीराम यांची बाजू कालिदास बोस यांनी मांडली, परंतु उपयोग झाला नाही. 11 ऑगस्ट 1908 ला त्यांना मुझफ्फरपूर कारागृहात फाशी दिली गेली. त्यावेळी त्यांचे वय अवघे सुमारे 18 वर्षे होते. अशा प्रकारे खुदीराम बोस शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याने देशभर देशभक्तीची लाट आली. 38. शहीद चंद्रशेखर आझाद. जन्म 23 जुलै 1906, भाबरा गाव, सध्याचे नाव चंद्रशेखर आझाद नगर, अलीराजपूर जिल्ह्यात, मध्य प्रदेशात झाला. वडील सीताराम तिवारी व आई जगराणी देवी. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाने समस्त तरुणांचे रक्त सळसळले. त्यावेळी चंद्रशेखर आझाद शिक्षण घेत होते. आझाद हे चंद्रशेखरांचे उपनाव होते. त्यांना पंडितजी असेही म्हटले जाई. गांधीजींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला व रस्त्यावर उतरले. आपल्या विद्यालयाच्या गटासह आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना अल्पवयातच वेतांच्या फटक्यांची शिक्षा झाली. 35. 1922 मध्ये गांधीजींनी चौरीचौरा घटनेनंतर असहकार आंदोलन मागे घेतले. यामुळे देशभरातील युवकांप्रमाणेच आझादांचाही काँग्रेसकडून अपेक्षाभंग झाला. यानंतर ते क्रांतिकारी विचारांकडे ओढले गेले. 1924 मध्ये स्थापन झालेल्या सचिंद्रनाथ सन्याल यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत सामील झाले. 9 ऑगस्ट 1925 ला चंद्रशेखर आझाद, रोशन सिंग, अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल यांनी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला. रामप्रसाद बिस्मिल यांनी या कटाचे नेतृत्व केले. चंद्रशेखर आझाद तेथून निसटण्यात यशस्वी झाले. बाकी नेत्यांना पकडून फाशी दिली गेली. 1928 मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे करून आझादांनी अनेक क्रांतिकारकांना संघटित केले. चंद्रशेखर आझाद या संघटनेचे कमांडर इन चीफ बनले. 17 डिसेंबर 1928 ला चंद्रशेखर आझादांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासोबत सँडर्सची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला.
8 एप्रिल 1929 ला चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. 27 फेब्रुवारी 1931 ला अल्फ्रेड पार्क आता चंद्रशेखर आझाद पार्क, अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे त्यांना पोलिसांनी घेरले. त्यांच्यावर गोळीबार झाला. आझादांनी गोळीने प्रत्युत्तर दिले. यात आझाद शहीद झाले. 39. उमाजी नाईक. जन्म 7 सप्टेंबर 1791 भिवडी, पुणे. वडील दादाजी खोमणे व आई लक्ष्मीबाई. प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक म्हणजे उमाजी नाईक होत. उमाजी नाईक हे रामोशी होते. रामोशी धाडसी, शरीराने बळकट, बांधेसूद, राकट होते. ते आपल्या नावापुढे नाईक ही संज्ञा लावत. किल्ल्यांच्या बंदोबस्ताचे काम, मोठ्या वाड्यावर पहारे करी, पशुपालन इत्यादी कामे रामोशी लोक करीत. उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. उमाजींच्या अगोदर संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्यांचा भाऊ अमृता यांनी भांबुर्जाचा लष्करी खजिना 1824 मध्ये लुटला. 1827 मध्ये उमाजी नाईक कोकणात कुलाबा म्हणजेच आजच्या रायगडमध्ये उतरले. 25 डिसेंबर 1827 ला उमाजी नाईक यांनी जाहीरनामा काढून या भागातील पाटील व अंमलदारांनी इंग्रजांकडे महसूल देऊ नये तर तो आमच्याकडे द्यावा असे सांगितले. सत्त्याण्णव. भोवल पब्लिकेशन. उमाजी नाईक राजाप्रमाणे वागू लागले. यामुळे इंग्रज बिथरले. इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. 100 रु. बक्षीस जाहीर केल. शेवटी या बक्षिसाची रक्कम 10,000 रु व 400 बिघा जमीन एवढी केली गेली. बक्षिसाच्या आमिषाला बळी होऊन उमाजींचे जवळचे सहकारी काबूजी नाईक व नाना चव्हाण यांनी विश्वासघाताने उमाजी नाईकांना 15 डिसेंबर 1831 ला पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. उमाजींवर खटला चालवून 3 फेब्रुवारी 1834 ला त्यांना फाशी देण्यात आले. 40. वासुदेव बळवंत फडके. जन्म 4 नोव्हेंबर 1845 शिरढोण, रायगड. त्यांच्यावर न्या. महादेव गोविंद रानडे व क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा प्रभाव होता. त्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच त्यांना कुस्ती, घोडेस्वारी, तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. पुढे ते पुण्याला आले व सैन्य लेखासेवेत भरती झाले. यापूर्वी त्यांनी काही काळ रेल्वे खात्यातही नोकरी केली. 1871 मध्ये त्यांची आई आजारी असताना तिला भेटण्यासाठी रजा मिळाली नाही. नोकरीची पर्वा न करता ते तसेच घरी निघून गेले. आई वारल्यामुळे त्यांना आईची शेवटची भेट घेता आली नाही. यामुळे फडके संतप्त झाले. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारी खजिना लुटला व जुलमी श्रीमंत जमीनदारांवर दरोडे घातले. त्यांनी सशस्त्र गट तयार केले. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. जुलै 1879 मध्ये त्यांना सरकारने पकडले व त्यांच्यावर खटला भरला. यावेळी फडकेंचे वकीलपत्र सार्वजनिक काकांनी घेतले, परंतु त्यांना यात यश आले नाही. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. उच्च न्यायालयात फडकेंचा बचाव महादेव चिमणाजी आपटे यांनी केला, त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवले गेले. तेथेच त्यांचा 17 फेब्रुवारी 1883 ला मृत्यू झाला. त्यांना आद्य क्रांतिकारी म्हणतात. त्यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला. 41. विष्णू गणेश पिंगळे.